किती टायमाला तुला सांगितलं स्वतःच्या घरातल्यांशी तरी खोटं बोलत जाऊ नको म्हणून. पण त्यांना बरं वाटतं ना माई. अरे पण जेव्हा त्यांना कळेल की तू दुनियेचा झोलर आहेस, ज्यानं रेल्वेच्या पंख्यापासून हेलिकॉप्टरच्या पंख्यापर्यंत सगळ्या गोष्टी उडवल्या, ज्यानं शिवाजी पार्क एकदा आणि गेटवे ऑफ इंडिया दोनदा विकलाय, तेव्हा त्यांना काय वाटेल? अभिमान. हा? माई, आपण जे काम करतो ना ते एकदम हटके. हे बघ, डॉक्टर खूप आहेत, इंजिनियर भरपूर आहेत, पण आपल्यासारखं काम करणार कोणच नाही. कारण हे काम करायला परीक्षेतल्या मार्कांची फिगर नाही, अंगातली जिगर लागते. असं मग दादाला फोन लाव. कुठे आहे फोन? तो काय फोन माई नाही. फोन तो फोन दे. माई, हे फोन. बघ, माई नको ना माई. अरे फायर ब्रिगेडच्या शिडीसारखा वाढलास तो काय उगीचाच? हे बघ, जॉब केलास ना तर महिन्याला 4 इज्जतीचे पैसे कमवशील, समाजात ताठ मानेनं जगशील. माई तू ऐकणारच की नाही? अरे मग पोरी बघ कशा मागे लागतील. हं? पोरी माई, आपला सिंपल फंडा आहे माई. ज्या मुलीला बघून आपला हार्टचा वूफर वाजेल तिच्याच म्युझिकवर लाईफचा ठेका धरायचा. तोपर्यंत नो छोकरी नो नोकरी. तोपर्यंत तू म्हातारा होशील, मी कैलासवासी. माई, हे बघ, त्या पावसकरच्या मंजूशी मी बोललीये. मी विचारलंय तिला माझ्या गुरुशी लग्न करशील का? ती हो बोलली. माई, हं? ती कोणालाच नाही म्हणत नाही. अरे मेल्या नो, तुम्हाला बघतेच मी आता. बघते तुम्हाला. ऐकणार नाहीत मेल्या. अरे काय डोळे फुटलेत काय? अरे काय डोळे फुटलेत का तुझे? दारू पिऊन गाडी चालवतो? दारू पण गाडी चालवतो? दिसत नाही इथं बस स्टॉप आहे, माणसं उभी आहे तिकडे. अरे माणसं उभे आहेत, बस स्टॉप दिसत नाही तुला? किती नुकसान केलं आमचं हे बघ. माझं ना तर बोनेट तुटलं असतं आता. तुला ना उचलून दरीत फेकून दिला हो पाहिजे. हो, मला दरी. मला मला का? नाही तर कुणाला? तुला माहितीये किती नुकसान झालं आमचं. लांब कोकणातून आंबे आणावे लागतात आम्हाला. सगळ्या पेट्या तोडून टाकल्या आणि आता काय करायचं आम्ही? कोण भरून देणार आहे नुकसान? आता डोळे फाडून काय बघतो? सांग ना. तू चान्स देशील तर मी बोलेन ना. पहिल्यांदा सांग, तू रडतेस की रागावलीस? रागावून रडतेस. आता हुशारी करू नको हं अगं जास्त. थांब, अंगावर येऊ नको. तो आपल्या अंगावर आला म्हणून तुझ्या पेटानं आपण डॅश केला. मला माहिती मी नुकसान केलंय तुझं. मी भरून देतो ना, मी भरून देतो. काय भरून देणार? कसे भरून देणार हे आंबे? सगळ्या पेट्या तर तोडल्या. गुड क्वेश्चन. आता लगेच. काय बघत बसलाय? या ना, भरा ना, भरा. हा, कामाच्या टायमाला खोटी. बरोबर, इथला पण घ्या. तो बघ तिकडे पण पडला आहे हो, आंबा. तिथला तो पण पण उचल. उचलतो उचलतो. शेवटची छान. 1 2 3 4. हा, बरोबर झालं. भरलं. इंडियन जुगाड. आणि हे आपटलेले आंबे ते कोण भरून देणार? आता आपण काय आंब्याचं झाड नाही, त्यामुळे आपल्याला काय आंबे येणार नाही. हा, पण कॉम्पेन्सेशन म्हणून तुम्हाला कुठे जायचं असेल तर तिकडे मी सोडू शकतो. कुठे जायचं आपल्याला? शिवापूर. हुशार आहेत या दोघी. या बसा. चला मी सोडतो. अरे एसी आहे गाडी, बसा ना. या. आणि या माझ्या पेट्या हा, त्या त्या कुठे? डोक्यावर ठेव तुझ्या. डोक्यावर बऱ्या नाही दिसणार, आपण इथे ठेवू. ए चिल्ली पिल्ली. अरे हा काका. काका. नुसता काका नाही, चॉकलेट काका. चॉकलेट. थँक्यू. केवढे मोठे झालात रे. एवढेसे चिल्ली पिल्ली होतात जेव्हा तुमचा बाबा घेऊन आला तर मुंबईला. दादा घरी नाहीये ना? नाही. अरे गुरु वहिनी. बघ आलो की नाही भेटायला. काय रे अचानक? टाइमच तसा. म्हणजे खूप टाइम झाला ना तुम्हाला भेटून. 6 वर्ष. आपण बिझी, तुम्ही बिझी. म्हटलं आपणच भेटूया. कळवलं असतं तर हे न्यायला आले असते ना स्टँडवर. वहिनी आपण गाडी आणली आहे. गाडी. ये. बस ना. हा, हे का भिजलास कशाने? विहीर दिसली, विहीर मारली उडी. दादा
नाही नाही घरी नाही, तो बाहेर गेलाय. आलेत. बाबा काकाने गाडी आणली आहे. छान आहे ना? हो मस्त आहे. दादा कधी आलास? आत्ताच. कसा आहेस? मजेत. मुंबईत काम करून करून कंटाळलो. मग महात्मा फुलेंचे शब्द आठवले, खेड्याकडे चला. महात्मा गांधी. श्रीखंड घ्या थोडं. मला बस थोडं घ्या. त्याला वाढ. घे. वहिनी बस बस. आधीच श्रीखंडावर आडवा हात मारलाय. असू दे. ते म्हणतात ना, साखरेचं खाणं त्याला डायबिटीस होणार. काय सध्या काम काय करतोयस तू? ते आपला स्पेअर पार्ट्सचा बिझनेस आहे त्याचा, हो ना? हा. पुन्हा बदललास का? एक तर एक बिझनेस का नाही करत तू? नाही दादा, आपण ठरवतो, पण काय ना की प्रत्येक वेळेला समोरच्याचाच बिझनेस चांगला वाटायला लागतो. मग आपण याला नाही, याला धरसोड वृत्ती म्हणतात. तुम्ही भाजी घ्या ना. भाजी देऊ तुम्हाला? कधी अशानं सेटल कधी होणार तू? हं? अहो, इतक्या दिवसांनी आला तो गावी, जरा शांतपणे जेवू दे ना त्याला. गुरु जेवतो. नमस्कार वहिनी. नमस्कार. वहिनी, हा कोण? यांचा भाऊ गुरु. अच्छा, म्हणजे मुंबईला असतो तो. किशा काया पालट होतोय याची खबर लागताच मुंबईवाले हजर. अहो काया पालट व्हायचा तेव्हा होईल. आजचं आपलं पाणी भरायचं चुकणार आहे का? हं? अहो चला, टँकरची वेळ येतो झाली. वहिनी. काय ही रोजची कटकट आहे पाणी भरायची. वहिनी टँकर आणि ही नदी. केमिकल फॅक्टरीमुळे नदीचं गटार झालंय. 8 मैलावरून पाणी आणा, नाहीतर टँकरचं पाणी विकत घ्या. ज्याची फॅक्टरी त्याचेच टँकर. म्हणजे वारही त्याचा आणि मलमही. एवढा पाऊस पडतो, पण पाणी साठवण्याची व्यवस्था होऊ देत नाही तो. कोण? मानसिंग आमदार आहे इथला. शिवाय उद्योग सम्राट. गावात आणि गावाबाहेर 90% दुकानं ह्याचीच. गावकऱ्यांचं धान्य विकून दलालीत सुद्धा कमावतो. करोडपती असेल नाही? पण हाव काही सुटत नाही त्याची. वहिनी हे काया पालटचं काय बोलत होते? काही नाही, तू तुझी सुट्टी मजेत घालव. वहिनी, आपण जिकडे मजा तिकडे. अरे वहिनी, गुरुजी नमस्कार. नमस्कार. याच्यासाठीच देवाकडे साकडं घालायचंय. बिझनेसमध्ये स्थिर स्थावर व्हायला हवं. हे घ्या. या. हो, ये रे पटकन. हा हा आलो. आईला मँगो डॉली. तू माझ्या नुकसानीची सुपारी घेऊन आलास काय? ओवी, काय केलंस तू? अहो बाबा, मी कुठे? ह्यानी केलं. बाबा, काका, ही तुमची मुलगी आहे? हो. केवढी लहान होतीस तू. महागाईसारखी पटापटा वाढलीस. अगं ओवी, गुरु ओळखलं नाहीस तू? झाली ओळख. काल आमरसाच्या टोपातच. म्हणजे सांगते नंतर. घ्या बाबा. वहिनी, हं? पाणी भरायला येत आहे ना? हो हो, चल. चला. वहिनी, आपण पण येणार. तू घरी जाऊन आराम कर. वहिनी, आराम हराम आहे, बापूजी म्हणालेत. नेहरू, चाचा नेहरू म्हणाले. चले जाओ, हा? हे बापूजी म्हणाले. चला घेऊन.